पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मोखाडा पोलिसांनी मोखाडा येथे कारवाई करत 111 किलोपेक्षा जास्त अफू म्हणजेच अंमली पदार्थ आणि एक कार असा एकूण 15,80,340 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। 21 जुलै रोजी पहाटे 2:02 मोखाडा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार शशिकांत भोये आणि पोलीस अंमलदार बापू नागरे हे रात्रीची गस्त घालत होते। त्या दरम्यान मोखाडा त्र्यंबक रोडवर एक क्रेटा कार भरधाव वेगाने जात असताना त्यांना संशय आला। पोलिसांनी तात्काळ या कारचा पाठलाग केला। त्यावेळी मोजे चिचुतार या गावाजवळ कार चालकाने अंधाराचा फायदा घेऊन गाडीची चावी काढली आणि तिथून पळ काढला। तर या दरम्यान पोलिसांनी तात्काळ गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये 7,80,340 रुपये किमतीचा 111.420 किलोग्रॅम वजनाचा अफू वनस्पतीच्या सुकलेल्या बोंडाचा चुरा आढळून आला। तसेच गाडीच्या 2 बनावट नंबर प्लेट्स आणि 8 लाख रुपये किमतीची क्रेटा गाडी असा एकूण 15,80,340 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। तर या प्रकरणी मोखाडा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास मोखाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले हे करीत आहे। तर अंमली पदार्थांशी संबंधित कोणतीही माहिती असल्यास किंवा ती माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळवण्याचे आवाहन पोलिसांनी केलं आहे। पालघर जिल्ह्यात नवीन पोलीस अधीक्षकांनी आल्यापासून कारवाईचा बडगाच उचलला आहे। त्यांनी चांगली कामगिरी केली आहे। जिल्ह्याचे नवीन एसपी यतीश देशमुख यांनी जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत। नवीन पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यात येताच सर्वप्रथम कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला। त्यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रकरणांचा अभ्यास करून गुन्हेगारींवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत, असे चित्र सध्या तरी दिसत आहे। तर काही नागरिक नवीन अधीक्षकांच्या कठोर कारवाईमुळे समाधानी आहेत। कायदा आणि सुव्यवस्था सुधारल्याने त्यांना सुरक्षित वाटत आहे। गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसल्याने पालघर शहरात शांतता येईल अशी त्यांची अपेक्षा आहे। एकंदरीत गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी आणि लोकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी त्यांचे पोलीस अधीक्षक यांचे प्रयत्न प्रशंसनीय आहे, अशी चर्चा लोकांमध्ये आहे।